नमस्कार, मी गायिका योगिता बोराटे। तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। दिवाळीनिमित्त मी आज 2 हेल्दी पदार्थ बनवून दाखवणार आहे। एकाचं नाव आहे हेल्दी चिवडा आणि दुसऱ्याचं नाव आहे ड्रायफ्रूट हेल्दी बर्फी। मग चला सुरुवात करूया। खरं तर ही सुखडी आहे, गुजराती पदार्थ सुखडी, पण मी त्याच्यात थोडे इम्प्रोवायझेशन्स केलेत आणि त्याला दिवाळीची स्पेशल बर्फी म्हणून मी ही रेसिपी केलेली आहे। हे माझं इन्व्हेन्शन आहे, नक्की ट्राय करून बघा। लगेच रेसिपीकडे वळूया, चला। सर्वात आधी आपण बर्फीला लागणारा ट्रे ह्याच्यात थोडंसं तूप टाकलंय आणि आता याला थोडंसं ग्रीस करून घेणार आहोत। कुठलीही वडी करणं किंवा एस्पेशली ही जी आज आपण करत आहोत सुखडीची वडी करणं ही कम्प्लिटली अंदाजावर असते। म्हणजे पीठ किती होतं भाजून, किती एक्झॅक्टली भाजून घ्यायला पाहिजे पीठ, हा सगळा अंदाज असतो, नजरेचा अंदाज। आणि त्याच्यासाठीच ही फुल रेसिपी फुल डिटेल्स सकट शूट केली आहे। तर प्रत्येक गोष्ट मी भरपूर टिप्स दिलेल्या आहेत, एकही गोष्ट मिस करू नका, स्किप करू नका, पूर्ण व्हिडिओ नीट बघा, तरच तुमची वडी म्हणजे ती सुखडीची वडी नीट पडेल। म्हणून बारीक बारीक टिप्स भरपूर दिलेल्या आहेत, त्या नीट आवर्जून ऐका आणि मग ही रेसिपी फॉलो करा। ह्यासाठी लागणारं साहित्य आहे 1 कप साजूक तूप। इकडे मी घरचं केलेलं साजूक तूप घेतलेलं आहे, गाईचं तूप आहे हे। 1 कप गव्हाचं पीठ, 1 कप गव्हाचं जाड पीठ, 1 कप किसलेला गूळ, सुंठ पावडर, गंठोडा पावडर, वेलची पावडर, खसखस, काजूचे बारीक केलेले तुकडे, बदामाचे बारीक केलेले तुकडे, पिस्त्याचे बारीक केलेले तुकडे आणि बारीक किसून घेतलेला पिस्ता। आता इकडे हे जे सगळे स्पाइसेस आहेत आणि जे सगळे ड्रायफ्रुट्स आहेत ते मी मला जसे आवडतात, म्हणजे आमच्या घरात जशी टेस्ट आहे तसे घेतलेले आहेत। तुम्ही तुमच्या टेस्टप्रमाणे नक्कीच घेऊ शकता। गव्हाचं जाड पीठ तुम्हाला वाण्याकडे मिळेल। वाण्याकडे तुम्ही गेलात आणि जर सांगितलं की मला गव्हाचं जाड पीठ हवंय किंवा थोडंसं येत असेल गुजराती तर त्याला सांगा लाडवानो लोट, म्हणजे तो जरासं जाडसर गव्हाचं पीठ देईल तुम्हाला आणि ते पीठ तुम्हाला घ्यायचं आहे। आता सर्वात आधी मी कढईत 1 कप तूप ओतलेलं आहे। आधी मी बारीक पीठ गव्हाचं 1 कप जे ठेवलेलं ते टाकणार आहे। मग हे जे जाड पीठ ठेवलेलं ते आता टाकायचं आहे आपण। हे थोडंसं ब्राऊन झालंय, अजून भाजून कंप्लीट झालं नाही, पण दिस इज द करेक्ट टाइम जेव्हा आपण याच्यात गोंद घालणार आहोत। करेक्ट। आता तो गोंद छान आत तुपात फुलून येईल असा। हा बघा गोंद किती छान फुलून आलाय। तुम्हाला जर इतके मोठे क्रंची गोंदाचे तुकडे आवडत नसतील तर तुम्ही आधीच तो बारीक करा आणि मग फ्राय करायला टाका, जेणेकरून छोटे छोटे तुकडे असे फुलून येतील असं दिसेल तुम्हाला। आणि दिस इज द करेक्ट टाइम जेव्हा आपण याच्यात ड्रायफ्रुट्स टाकणार आहोत। सर्वात आधी काजू घातलेले आहेत, आणि आता त्याच्यात घालणार आहोत बदाम, आणि आता बारीक तुकडे केलेला पिस्ता। लक्षात घ्या बारीक तुकडे केलेला टाकायचा आहे, हा बारीक किसलेला आता नाही वापरायचा आहे। तुम्ही बघितलं गोंद कसा मस्त फुलून आलाय, आणि ह्या गोंदमुळेच आपली जी सुखडी आहे ती हेल्दीही होणार आहे आणि क्रिस्पी, आपल्याला क्रंची, एक त्याला क्रंच आणि क्रिस्प येणार आहे त्याला। हे कंप्लीट चॉकलेटी होऊ द्यायचं आहे आपल्याला। खसखस आता नाही घालायची कारण खसखस पटकन भाजली जाते आणि मग ती जळते, त्याच्यामुळे मग आपल्याला ते नको आहे।
बदाम पण छान रोस्ट होत आहेत. हे एकदम मंद आचेवर भाजायचं आहे. फुल गॅसवर कधीही कुठलाही स्वयंपाक करायचा नसतो. एक अजून टिप तुम्हा सगळ्यांना मी देऊनच देते की गूळ घालून जेव्हा आपण कुठलीही वडी किंवा सुखडी करतो ना, तर आता थोड्या वेळाने हे भाजलं जाईल की लगेच गूळ नाही घालायचा. कारण लगेच गूळ घातला ना की ते चिवी आणि असं काय म्हणतात त्याला चिवट होतं. तर त्याला कम्प्लिटली जरा होऊ द्यायचं छान. मी बघितलं जाड गव्हाचं पीठ टाकल्यामुळे हे टेक्स्चर आलं आहे. आणि जाड गव्हाचं पीठ का टाकायचं, त्यांनी त्याचं फायबर कंटेंट त्याचं खूप वाढतं, जे आपल्या शरीराला अत्यंत गरजेचं असतं. ओके, हे झालेलं आहे भाजून. आता वास येतोय ना खमंग. आता दिस इज द करेक्ट टाईम ह्याच्यात टाकायची खसखस. आणि 2 मिनटापेक्षाही कमी वेळ ह्याला जरा होऊ द्यायचं आहे. मी ऑलरेडी आज खूप कमी केलेली मघाशी, आता मी थोडीशी वाढवलेली आहे. ही गंठोडा पावडर जी आहे ती मी ह्याच्यात टाकणार आहे. आणि हां, ह्याचा वासच मस्त येतो. सुंठ पावडर, सुंठात घालता क्षणीच जो वास सुटला आहे. आहा, मी गॅस बंद केलेला आहे आणि आता ह्याच्यात वेलची पूड टाकते. मी थोडा थोडा करून गूळ ह्याच्यात घालणार आहे. पटकन मेल्ट होतो गूळ खरा. गूळ मिक्स होतोय, तुम्हाला दिसत असेल, बिकॉज ते गरम आहे. बॉइलिंग गरम नाही आहे. दिस इज द करेक्ट कन्सिस्टन्सी. आता तुम्ही बघतायत हे तयार झालं आहे आपलं. आता ह्याला आपण मगाशी ग्रीस केलेल्या ट्रेवर ओतून घेत आहोत. आणि ते झाल्यावर वाटी घ्यायची आहे, स्टीलची वाटी. त्याच्या उलट बाजूनी हे अख्ख्या ट्रेवर समप्रमाण स्प्रेड करायचं आहे. त्याचे कॉर्नर्स जे आहेत ना, कोपरे ट्रेचे, ते आपण एका चमच्यानी नीट दाबून घ्यायचे आहेत. आणि आता त्याच्यावर बारीक किसलेला पिस्ता, जो मगाशी मी तुम्हाला सांगितला वेगळा ठेवायचा आहे, तो मस्त स्प्रेड करायचा आहे. आणि परत ते पण वाटीनी असं दाबून घ्यायचं आहे. हीच वेळ आहे वडी करायची. तुम्ही अजून थोड्या वेळाने वड्या केल्या तर वड्या होणार नाही, हे लक्षात ठेवा. ही आहे ड्रायफ्रूट हेल्दी बर्फी. दिवाळीत, वर्षभरात कधीही तुम्ही करून खाऊ शकतात. अत्यंत हेल्दी पदार्थ आहे. आणि स्टे ट्यून्ड फॉर आवर नेक्स्ट व्हिडिओज. तुम्ही ही रेसिपी नक्की करून बघा. आणि हो, माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, कॉमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बरं का.